तर मी ही बनवत आहे एकदम साधी सिंपल अशी फिकी डाळ. तर तुम्ही कसं बनवता डाळ मला ते पण सांगा. मी आता काय केलं आहे बघा, हे जे आहे ना ह्याच्यामध्ये मसुरीची डाळ तुरीची डाळ आहे ही, आणि त्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेतले आणि छान अशा 2-3 शिट्ट्या करून घेतल्या. पण ही तेवढी म्हणावं तेवढी अशी बारीक झालेली नाही आहे, थोडी अशी हे बघा जाडसर दिसत असेल तुम्हाला. तर असं आहे ते. आणि आता ह्याला मला फोडणी द्यायची आहे. डाळ भात बनवणार आहे. आजची आपली रेसिपी डाळ भात आहे, साधं सिंपल, जे सगळ्यांना आवडतं, ऑल टाईम सगळ्यांचं फेवरेट असतं. तर आता ह्या कढईमध्ये बनवते आहे मी, आणि इकडे शेंगदाणे पण भाजून ठेवलेले आहेत. तर अशा प्रकारे आता मी बनवायला चालू करते. चला आता नेक्स्ट व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा. तेल टाकून घेतलेलं आहे याच्यामध्ये, आणि आता ही मी टाकली जिरे टाकल्यानंतर याच्यामध्ये तडतडले ना जिरे छान, त्याच्यानंतर आपण त्याला मोहरी टाकली. जिरे टाकल्यानंतर आता मोहरी तडतडल्यानंतर जिरे टाकणार आहोत, कारण जिरे लगेच फुलले जातात, मोहरीला जरा वेळ लागतो. आता ही फुलली, आता मी ह्याच्यामध्ये जिरे टाकले. की मी गॅस मोठा केला होता तर बारीक केला. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत हळद पण आत्ताच टाकून घ्यायची, पण त्याच्या आधी मी लसूण टाकते. आणि याच्यामध्ये ना असं थोडंसं ह्या डाळीमध्ये ना थोडंसं असं जास्त करपलेलं म्हणजे नाही का, असं ते छान लागतं. हळदी, हे हळदी. आणि आता मी याच्यामध्ये टाकणार आहे, थोडं मिक्स करून घ्यायचं. आणि आता थोडं बनवून घेतलं, मला हाताने येत नाही, फोडणी बसते त्याला. आणि आता यावेळेस आपण थोडा गॅस मोठा करायचा. जेव्हा आपण फोडणीला देतो ना कोणती पण गोष्ट, तर त्यावेळेस असा गॅस मोठा असायला हवा. असा गॅस मोठा ठेवायचा आणि मस्त अशी त्याला फोडणी बसून द्यायची. तर आता हे आपलं वरण तयार झालेलं आहे. आता मी भात झाल्यानंतर तुम्हाला ही पूर्ण जी पुढचं आहे ना व्हिडिओ रेसिपी ती मला सांगते. ठीक आहे. आता ह्याला छान उकळी करून घेते. याच्यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला जसं टाकायचं आहे, मीठ कमी जास्त तुम्ही ते टाकू शकता. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही सांबार मसाला वगैरे पण टाकू शकता. खूप छान अशी ही डाळ तयार होते. तूप घालून तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकता, भात वरणामध्ये किंवा भाकरीसोबत पण खूप छान लागते. तर आता नेक्स्ट व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा. चला तर फ्रेंड्स, अशा प्रकारे आपलं हे मस्त असं वरण भात तयार झालेलं आहे. यासोबत मी घेतलेली आहे मेथीची भाजी, ती पण एकदम अशी फिकीच बनवलेली आहे. तर हे कॉम्बिनेशन खूप छान लागतं. तुम्ही पण नक्कीच करून बघा. आणि नवीन आपल्या चॅनलवर असताल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, आणि असे छान छान व्हिडिओ आहेत ते पण बघा. आणि आता मी ही छान छान भाजी आणि जे वरण बनवलेलं आहे ते एन्जॉय करते. तुम्ही पण ट्राय करा, तुम्हाला पण नक्कीच आवडेल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.